जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 2 पायावर आल्यास स्ट्रेचरवर जाशील असा इशारा पठाण यांनी राणेंना दिला होता। त्यावर आता नितेश राणेंनी देखील टीकेची झोड उठवली आहे। सरकार ने, भाजपा ने अपने नफरती चिंटुओं को छोड़ रखा है। उसमें एक वो आ गया नेपाली टिंगना सा, ये कर डालेंगे वो कर डालेंगे, मस्जिदों में घुस घुस के मारेंगे मुसलमानों को। अब तो चैलेंज भी कर दिया था मैंने, आ जा बेटा मस्जिद में, आएगा तू 2 टांग पे मगर जाएगा इंशाल्लाह स्ट्रेचर के ऊपर, बोल दिया था। जागा आणि वेळ कळवायची आणि मग तिथे उभं राहायचं किंवा कुठली तरी मस्जिद तरी निवड, तिथे येतो मी। म्हणून आम्हाला वातावरण खराब करायचं नाही या राज्यात, आमचं सरकार आहे, आम्ही जबाबदार लोक आहोत। म्हणून धमक्या देणार आहे ना, वारिस पठाणला सांगेन की तुला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे, म्हणून नुसतं जिभेने वळवळ करू नको। म्हणून मी सुरुवातीला काय बोललो, भोकनेवाले कुत्ते काटते नाही, आणि हे तर नसबंदीवाले पिल्लावळ आहे। तर राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीमध्ये आता राजकीय रंग भरणार आहेत। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ अजित पवारांना आव्हान देणार आहेत। राज्य कुस्तीगीर संघटनेकडून मुरलीधर मोहोळ यांचा देखील अर्ज दाखल झालाय। संघटनेचे सरचिटणीस योगेश दोडके मोहोळांचा अर्ज त्यांनी दाखल केला। 2025 ते 2029 या 4 वर्षांच्या कालावधीसाठी राज्य ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक असणार आहे। 2 नोव्हेंबरला पुण्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक प्रक्रिया पार पडेल। अजित पवारांकडून सलग 4थ्यांदा यापूर्वीच अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय। 2013 पासून 12 वर्ष अजित पवार महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी आहेत।